22 फेब्रुवारीऐवजी 1 मार्च रोजी होणार धम्म परिषद. सुधाकर माने यांची माहिती. भारतीय बौद्ध महासभा कर्नाटक राज्य यांच्या वतीने आयोजन. भारतीय बौद्ध महासभेचे पहिले अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निपाणीला येऊन गेलेले आहेत. याचबरोबर दुसरे अध्यक्ष क्रांतीसूर्य भैयासाहेब आंबेडकर, तिसरी अध्यक्ष महाउपासिका मीराताई आंबेडकर, चौथी अध्यक्ष भीमराव आंबेडकर तसेच राजरत्न आंबेडकर साहेब हे निपाणीला येऊन बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार केल्याने निपाणीला बौद्ध धम्माची मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. म्हणून भारतीय बुद्ध महासभा कर्नाटक राज्याच्या वतीने धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. निपाणीत 22 फेब्रुवारीला होणारी धम्म परिषद ही दिनांक 1 मार्च रोजी होणार आहे, अशी माहिती शताब्दी महोत्सव कमिटीचे अध्यक्ष सुधाकर माने यांनी दिली. ते निपाणी येथील शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलत होते. प्रारंभी स्वागत प्रास्ताविक संदीप माने यांनी केले. पुढे बोलताना माने म्हणाले, या धम्म परिषदेसाठी कर्नाटक राज्यातील भारतीय बौद्ध महासभेचे कर्नाटक राज्याचे राज्याध्यक्ष आणि कर्नाटक राज्यातील 16 जिल्ह्यातील अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी या होणाऱ्या 1 मार्च रोजी धम्म परिषदेला सर्व बहुजन, आंबेडकर प्रेमी आणि इतर जाती धर्मातील लोकांनी सहभागी होऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्याचं आवाहन माने यांनी केले. राज्य व शताब्दी महोत्सव समितीच्या वतीने निपाणीमध्ये भव्य धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पूर्वी ठरलेल्या तारखेमध्ये बदल करून 1 मार्च 2026 रोजी मराठा मंडळी येथे धम्म परिषदेचे आयोजन केलेलं आहे. या धम्म परिषदेला कर्नाटक राज्यातील भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष व 16 जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे. हे निपाणी ही भारतीय धम्मासाठी एक ऐतिहासिक एक गाव आहे. या गावामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे आजपर्यंतचे जेवढे जिल्हाध्यक्ष झालेले जे अध्यक्ष जेवढे झालेले आहेत ते सर्व निपाणीला येऊन धम्माचा प्रचार आणि प्रसार करून गेलेले आहेत. भारतीय बौद्ध महासभेचे पहिले अध्यक्ष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे निपाणीला येऊन गेलेले आहेत. त्याचबरोबर दुसरे अध्यक्ष सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर तथा यशवंतराव आंबेडकर हे सुद्धा इथं निपाणीला येऊन गेलेले आहेत. त्यानंतर तिसरे अध्यक्ष महाउपासिका सौरशिका मीराताई आंबेडकर या निपाणीला येऊन भारतीय धम्माचा प्रचार व प्रसार करून गेले. त्यानंतर चौथे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमरावजी आंबेडकर साहेब हे सुद्धा 2025ला निपाणीमध्ये येऊन धम्माचा प्रचार व प्रसार करून गेलेले आहेत. त्याचबरोबर राजरत्न आंबेडकर सुद्धा इथे येऊन धम्माचा प्रचार करून गेलेले आहेत. त्यामुळे एवढे ऐतिहासिक इतके अध्यक्ष निपाणीला येऊन गेल्यामुळं या निपाणीला एक ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबर निपाणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 8 वेळा इथे येऊन गेलेले आहेत. त्याच्यामुळं या आंबेडकर चळवळीचं केंद्र म्हणून इथं बघितलं जातं आहे. ह्या अशा ऐतिहासिक गावामध्ये 1 मार्च 2026 रोजी मराठा मंडळी इथे ऐतिहासिक भव्य धम्म परिषद होत आहे. केलेल्या तारखेचा बदल लक्षात घ्यावा व होणाऱ्या धम्म परिषदेला निपाणी व निपाणी परिसरातील धम्म उपासक व आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून ही धम्म परिषद यशस्वी करावी असे मी सर्वांना विनंती करतो. यापैकी अजित कांबळे, जनार्दन मोहिते, संतोष मेस्त्री, राहुल शितोळे, उदय वंटे, यासीन मणेर उपस्थित होते. आभार राहुल शितोळे यांनी मानले.